पण आपण आंदोलन केल्यानंतर एसएफटी पहिली उचल देण्याचा प्रकार चालला. पण ही गोष्ट फार तर 5 वर्ष चालली आणि 2007 ला एफआरपीचा काय म्हणजे एसएमपीच्या कायद्यात किरकोळ बदल करून एफआरपी म्हणून कायदा केला आणि त्यानंतरही 2012 ला अशोक गुलाटींना केंद्र शासनानं उत्पादन खर्च मूल्याचा अध्यक्ष आणि ते शरद जोशींना गुरु मानले. त्यामुळे त्यांची नेमणूक त्या पदावर झाल्यावर ते पहिल्यांदा पुण्याला साहेबांना भेटायला आले आणि आदल्या दिवशी संध्याकाळी त्या साहेबांच्या घरी कोकुळीमध्ये त्यांची भेट झाली आणि रात्री मला साहेबांचा फोन आला की अशोक गुलाटी इथं आले आणि आपल्याला उसाच्या दरासाठी त्यांच्याशी काही बोलायचं आहे. सकाळी 8 पर्यंत पुण्याला पोहोचू शकशील. तुझं गाव किती अंतरावर आहे, तुला बस आहे का वगैरे. तर म्हणलं मी पार्टीपर्यंत इथं पोहोचेल. रात्री गाडीला बसलो तरी 6 तासाचा प्रवास आहे आणि मी 8 पर्यंत तिथे येईल. मी रात्री गाडीला बसलो. सुदैवाने नरदे साहेब पुण्यात त्यांच्या शनिवार पेठेच्या घरी होते. ते म्हणजे तिथे येऊ. मी सकाळी तिथे गेलो. जरा आम्ही उरकली आणि आम्ही दोघं रिक्षा शिवाजीनगरला जिथं अशोक गुलाटी उतरले होते त्या हॉटेलमध्ये. तोपर्यंत साहेब आमराव चटप आणि अनंत देशपांडे असे म्हणजे आम्ही दोघं साहेब वामनराव चटप साहेब आणि अनंतराव देशपांडे असे आम्ही झाले 5. 8 ते 10 पर्यंत तिथं आम्ही अशी चर्चा केली. हे खरं तर साहेबांनीच म्हटलेलं होतं की आता आम्हाला आमचा उसाचा उत्पादन खर्च सांगायची इच्छा नाही. शेणखताची गाडी किती रुपयाला जाता, पाणीपट्टी किती रुपयाला जाता, रासायनिक खत कितीला जाता, अवकाचे खर्च कितीला जाता, आम्ही काढलेल्या कर्जाचं व्याज किती जाता या खोलात जायचं नाही. हे काही एकूण देशात टिकणाऱ्या उसाचा दर दिल्लीत बसून तुम्ही काढत असेल तो बरोबर निघत नाही. आता आमचं म्हणणं असं आहे की आमच्या उसापासून बनलेल्या साखर आणि उपपदार्थांचं सहपदार्थांची बाजारभावाने जी किंमत होते आणि जे तेवढे पैसे कारखान्याकडे येतात त्या आम्ही कच्चा मालाचे पुरवठादार शेतकरी ऊसवाले शेतकरी म्हणून आमच्या मालाची किती किंमत करता ती आम्हाला पाहिजे. आणि मग 2 तासांची चर्चा झाली. 10 ला त्यांनीच आम्हाला जेवण दिलं आणि त्यांची नियोजित बैठक साखर आयुक्तालय तिथं महाराष्ट्रातले इतर सगळ्या संघटनांचे पदाधिकारी आपल्यातून बाजूला गेलेली तिथं होते. साहेब काही काळ तिथे येऊन बसले आणि ही झालेली चर्चा त्यांना कोणाला माहिती. तिथं मग परत एकदा तेच गुराळ सगळे म्हणजे आम्ही 5 जणांनी सोडून की तुम्ही शेणखताची गाडी 3 रुपये धरता, तुम्ही पाणीपट्टी इतकीच धरता, विजेचे दर इतके धरता, रासायनिक खताचे दर बरोबर धरत नाही वगैरे वगैरे जी काही गुंतवणूक आहे ती योग्य धरत नाही. मग असं अशोक गुलाटींनी सगळं ऐकून घेतलं आणि त्यांनी दिल्लीला गेल्या पंतप्रधान मनमोहन सिंगांच्या कानावर ही गोष्ट घातली आणि डॉक्टर सी रंगराजन समिती या विषयावर नेमली. डॉक्टर सी रंगराजन समितीमध्ये त्यांना धरून 8 जण होते. अशोक गुलाटी आणि त्यांनी जो अहवाल दिला तो पूर्ण अहवाल हा उसाच्या उत्पादन खर्चाबद्दल एकही अक्षर त्या अहवालात न लिहिता कारखान्यांना वेगवेगळ्या पदार्थापासून तामिळनाडूच्या कारखान्यांना किती मिळतं, महाराष्ट्रातल्या, गुजरातच्या, हरियाणाच्या, उत्तर प्रदेशच्या, कर्नाटकातल्या ही सगळी आकडेवारी त्यात आली आणि त्यांनी यात एक मांडणी केली की उसाचा भाव कसा आहे. आता जो आपल्याला उसाचा भाव मिळतोय 2013 पासून पुढे तो रंगराजन समितीच्या शिफारसी. आता रंगराजन समिती काय म्हणते ती रंगराजन समितीच्या शिफारसी केल्या त्यामध्ये ज्या काळातली आकडेवारी ती आकडेवारी धरून आज आपल्याला आणि त्याचा गैरफायदा सध्या कारखानदार या विषयावर रंगराजन समितीनं असं म्हटलं की
त्या त्या राज्यातले कारखानदारांचे हिशोब तपासणे आणि ऊसाला किती भाव देता येतो यासाठी एक ऊस नियंत्रण मंडळ स्थापन करा. तो अहवाल आल्यावर मला जोशी साहेब म्हणले की आणि यासाठी पहिले केलं पाहिजे. सुदैवाने इस्लामपूरच्या कामगार संघटनेच्या कार्यक्रमाला त्यावेळेचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब आले. मला एसपी ऑफिस कडून प्रमुख ऑफिस कडून मला फोन आला की तुमच्या काही मागण्या असतील तर तुम्हाला आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घालतो. आणि मग बाहेर तिथं बघायच डेपो आहे, त्याच्या पलीकडे त्यांचा हायस्कूल आहे, त्याच्या मैदानावर हेलिपॅड ते हेलिकॉप्टर आम्ही एक गाडी बोलून तिथे जाऊन तुम्ही लवकरात लवकर हे ऊस नियंत्रण मंडळ स्थापन करा. आणि 2च महिन्यांनी या मंत्रिमंडळात ऊस नियंत्रण मंडळ महाराष्ट्राचं स्थापन केले, जे सध्या ऊसाचा दर ठरवतं. ते स्थापन झाल्यावर त्यात महिला पहिला घेतलंच. तत्कालीन सरकार मंत्र्यांनी तत्कालीन एका मित्राचा ऐकून मला बघून त्यांचा माणूस इंदापूरचा ऐकून एक मीटिंग झाली आणि ते सरकार गडगडलं आणि भाजपचं सरकार. मी एका भाजपच्या नेत्याला भेटलो. मग त्यांनी ते नाव कॅन्सल करायला माझं नाव का घातलं म्हणून ती व्यक्ती हायकोर्टात केस चालू झाली. पण त्या मंडळाचे सदस्य 3च वर्ष राहत होते. 3 वर्ष काय त्या केसचा निकाल लागला. आता ते मंडळ आता त्या मंडळात जे लोक भरलेले आहेत ते भाजपचे धार्जिणे लोक. सध्या तिथं सगळे हिशोब तपासतात. पण या बाबतीत दोष असा आहे की ती बहुतेक लोक जे आहेत ते नीट काम करत किंवा आपली मांडणी. याचा अर्थ काय? तुम्हाला एफआरपी द्यायची. गेल्या वर्षीची एफआरपी 10.25% रिकव्हरीला 3250 होती. आता ती 3400 रुपये. 10.25% वरच्या रिकव्हरीचे जे पैसे समजा आता राजाराम बाबूची रिकव्हरी झाली तर 12.72. इतर काही कारखान्यांचे सरासरी 12.5% आपल्या भागात असं. तर वरचे जे 2.25% पैसे गुणिले 3400 प्रमाण जो वरचा हिशोब आहे किलोचा असं ती एफआरपीचं. पण पूर्वापार 1966च्या कायद्यापासून एफआरपीच्या हत्या कायद्यापर्यंत आणि महाराष्ट्र शासनाच्या ऊस नियंत्रण आदेश 2013 मध्ये तुम्हाला जे ऊसाची किंमत मिळणार आहे ती कारखाना गेट ऊसाची, म्हणजे शेतकऱ्यांनी ऊस कारखान्यात नेऊन घालायचा. म्हणजे तोडणी आणि वाहतूक ही त्या एफआरपी मध्ये आहे. आता इथं जर काही ट्रॅक्टर मालक असतील तर त्याने जर आपल्या गावातला मौजडीग्रज शिवारातला ऊस सर्वोदयला नेऊन घातला असेल, क्रांतीला नेऊन घातला असेल, सांगलीला घातला असेल किंवा आणखी कुठल्या दुसऱ्या एका सोनेऱ्याला घातला असेल किंवा हुतात्माला दिला असेल तर त्यांना मिळालेली तोडणी वाहतूक आणि त्या कारखान्यानं जो ऊस त्यांनी नेऊन घातला त्या शेतकऱ्याच्या बिलामध्ये वजा केलेली तोडणी वाहतूक ही बघून घ्या. खरा घोळ आहे तो या. माझं उदाहरण आमच्याच गावच्या टोळीनं गेली काही वर्ष माझा ऊस तोडलेला. आता तीच टोळी देते आणि सांगली कारखान्याला मी त्यावेळी त्या ट्रॅक्टरवाल्याला मिळालेली बिल 15 वेळेची बघितली तर त्याला तोडणी आणि वाहतुकीसह 525 रुपये मिळाले. अधिक मुकादमाचं कमिशन तेवढं त्याला मिळालं. इथं कोण ट्रॅक्टरवाले असतील तर मला सांगा की 275 रुपये तोडणी प्रति टन वर मुकादमाचं कमिशन किती जात? 18%. 20% हिशोब करा. 275 गुणिले 27 दोन्ही 54 60 रुपये झाले. 525 अधिक 60 किती झाले? 585. सांगली कारखान्यानं तोडणी वाहतूक वजा केल्या 940.
किती जास्त घेतले? 940 वजा 585 ना. हा बरोबर करायचं. हा किती झालं? 355. मग मला भाव मिळालेला आहे 2150 आणि 355 35 रुपये झाले का? 3400 3500. आम्ही म्हणतोय की गुजरात प्रमाणे आम्हाला गेल्या हंगामाचे 22-23 चे 3750 रुपये मिळाले. आता फरक किती राहिला? 250 रुपये. 250 रुपयाचा हा जो फरक आहे तो रंगराजन समितीच्या एका गोष्टीमध्ये जी त्रुटी राहिली त्यामुळे आपली त्यांच्याकडे जास्त. आपली 3750 ची मागणी तंतोतंत बरे आहे, फक्त हिशोब नीट करून घ्यायला. मग ह्याचे हिशोब कोण बघत नाही का? ऑडिट विभाग, सहकार खात्याचा जिल्हा निबंधकांचा जो त्यांच्याच ऑफिसच्या दारात जो ऑडिट विभाग, मग ते चुकीच्या हिशोबावर शिक्कामोर्तब टाकतात. राजाराम बापू कारखान्याने 892 रुपये कोटी वाटतो. क्रांती कारखान्याने 850 रुपयाच्या वर कोटी वाटतात. ही जी खरी म्हणजे चोऱ्या आजही हे सगळे कारखाने आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या 3 ते 4 कारखान्यांनी 660-680 रुपये कोटी वाटतात. 660-680 ही कोटी वाटून बरोबर का 892 रुपये आणि 940 रुपये ही बरोबर? आता गंमत काय होते? हे लोक त्या नियंत्रण मंडळाचे जे मुख्य अध्यक्ष असतात ते राज्याचे सचिव होते. तर ती महिला आहे त्याच्यावर तिचं नाव आहे. यांना उसातलं काही माहिती नाही, आयएएस अधिकाऱ्यांना उसातलं काही. आणि एकूणच खालपासून ते साखर आयुक्तापर्यंत सगळी व्यवस्था सडलेली आहे, घाणी, जी तुमच्या बाजूची नाही, भ्रष्टाचाराला सोपवलेली आहे. कारखान्याच्या चुकीच्या हिशोबाला बरोबर म्हणून शिक्कामोर्तब करणार. या व्यवस्थेमध्ये जर तुम्हाला 350 रुपये 355 म्हणजे 350 रुपये सांगली कारखाना माझ्याकडून समजा जास्त घेतो किंवा 300 रुपये राजाराम बापू कारखाना जास्त घेतो, तर तुम्ही राजाराम बापू कारखान्याचा यंदाचा अहवाल 23-24 चा काढू शकता. त्यामध्ये त्यांनी सुमारे 18% ऊस कार्यक्षेत्राबाहेरून आणले. ही जी वरची तोडणी वाहतूक आहे की आम्हाला लांबून ऊस आणायला लागणार, त्याला अव्वाच्या सव्वा वाहतूक द्यावी लागली, म्हणून आम्ही ती घेतलेली आहे. आणि ती सरासरीमध्ये जवळच्या ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना बसवलेली असते. आता आपण हिशोबाला 20% देतो. 20% ऊस आणायला जागा वाहतुकीचे पैसे जे दिले त्याचा बोजा सरासरीनं उरलेल्या 80% सुद्धा टाकलेला आहे. याचा अर्थ 890 रुपये हे 100चा 5वा भाग 20% आणि तो समान केल्यावरचा 892 रुपये ही सरासरी आहे. 892 भागिले 5, 890 भागिले 5 गुणिले 4 712 जास्त आहे. 712 गुणिले 4 म्हणजे 20%चा बोजा जो उरलेल्या चौकटावर टाकला तो खर्च मात्र 20%वर केलेला आहे. तर 20% वाल्यांची मूळची तोडणी वाहतो आधी आपल्यावर पडलेला बोजा जर त्यांच्यावर टाकला तर याचा अर्थ त्यांची खरी वाहतूक करणार आहे ती जवळजवळ 3,500च्या वर. मला सांगा टनाला 3,500 रुपये दर वाहतुकीला घेऊन येणे ऊस आणला असेल का? साधं गणित आहे काय? हे तुम्ही अहवाल बघितला तरी
यामध्ये त्यांनी बाहेरून आलेला ऊस किती आहे वगैरे सगळं छापलेलं आहे. त्यामध्ये सर्वसाधारण माहिती नावाची जी 4 पानं आहेत दरवर्षीच्या अहवालात ती तुम्ही बघा. असं प्रत्येक कारखान्याचं घडलं. सर्वोदय कारखान्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांना 10% पेक्षा जास्त बाहेरून आणावा लागत नाही. पण सर्वोदयची ही गुण किंमत होती 892 रुपये. याचा अर्थ हा आकडा 10% जर टाकायचा म्हणला तर उरलेला 90%चा बोजा ज्याच्या टाकायचा म्हणला तर तो आकडा आणखी मोठा होतो. खरं त्यांनी एवढी वाहतूक कर हा ऊस आणलाय का हे उघड दिसणार म्हणजे दुर्दैव एवढं की जे 14-15 हजार राजाराम कारखान्याचे किंवा क्रांतीची काही असतील, हुतात्माचे सभासद असतील, सोनिऱ्याचे सभासद असतील, विश्वासचे सभासद असतील, जे जे सहकारी कारखान्याचे सभासद आहेत त्यांना जनरल मीटिंगच्या अगोदर जो अहवाल येतो आजही एकही शेतकऱ्याचा माहितीचा लाभ जन्माला आला नाही की त्यानं ती 4 पानं वाचली आणि जनरल मीटिंग मध्ये प्रश्न जनरल मीटिंगला प्रश्न एवढा की साखर शेअरची स्वस्तात कधी देणार वाढवून कधी देणार हे आपल्या जनरल मीटिंगचे उच्च दर्जाचे प्रश्न. उघड हे दिसतंय की चोरी आहे आणि त्यांना त्या रेशोप्रमाणे जे पैसे जास्त जातात की जे त्यांना मिळालेले आहेत तुमच्या माहिती करता सांगतो की आपल्याला जर 3100 रुपये गेल्या वेळेचा भाव मिळाले असेल आणि 3750 रुपये जर आपल्याला मिळणार असतील तर 650 रुपये प्रति टन आपल्याला रीतसर कमी मिळालेले आहे की जे कारखान्याकडे पडून आहे. 5 लाख टन कारखान्याला गुणिले 750 रुपये 5 गुणिले 6.5 32 कोटी 50 लाख रुपये जास्त. 10 लाख टन गाळप करणाऱ्याला 65 लाख रुपये जास्त गेले. 15 लाखाला अधिक 32 कोटी 50 लाख रुपये जास्त. गेल्या वर्षी 22-23 च्या हंगामामध्ये 500 रुपये असे त्यांना जास्त 3000 रुपये मिळाले. खरं तर त्या वर्षी आपल्याला 3500 रुपये भाव मिळाला पाहिजे. असं जर गणित धरलं तर या कारखान्यांना गेल्या 2 वर्षात 125-150 कोटी रुपये जास्त. आणि या वर्षी बोलायला कुणीही तयार नाही. आता आपल्याला जो विषय घ्यायचा आहे त्याच्या पैशाचा दुर्दैव इतकं की वाहतूकदारापैकी कुणी म्हणायला तयार नाही की मला 550 रुपये हातात आले तुम्ही 940 रुपये कसे लावले 892 रुपये. तुम्ही म्हणाल त्यानं का भांडावं त्यांनी स्वतःचा ऊस त्या कारखान्याला घातला असेल का आपला असेल का नाही का बघत नाही. जर आळस म्हणा किंवा दुर्लक्ष म्हणा किंवा आहे त्यात आनंद मानायची वृत्ती म्हणा. शेतकऱ्यांची पोरं जर ट्रॅक्टर घेऊन असं वागत असतील शेतकऱ्यांची पोरं जर शेती पिकून जर असे बेफिकीर लागत असतील की ज्यांना जनरल मीटिंगच्या अगोदर 15 दिवस 8 दिवस अहवाल हातात आलेला आहे पण न बघताच त्यावर राहिला आपल्याला जनरल मीटिंग मध्ये उभा राहून बोलायचं लेखी पत्र द्या कारखान्याला त्याचं उत्तर घ्या. थोडक्यात काय तर शेतापासून ते ऊस नियंत्रण मंडळापर्यंत सगळी सडलेली व्यवस्था. पण गुजरात मध्ये मात्र प्रामाणिकपणे ही व्यवस्था आहे. गुजरातचं वैशिष्ट्य काय आहे सगळ्याच कारखान्याचं इथं सुमारे 17 कारखाने सरकारी. तिथला सायनचा कारखाना मध्यंतरी 4 वर्ष बंद पडला तर शेजारच्या 3 कारखान्यांनी आपले पैसे गुंतवून तो कारखाना चालू केला. आपल्या शेजारचा कारखाना चालू असला तर तो कसा बंद पाडायचा हे उरलेले आसपासचे कारखाने उद्योग. हा महाराष्ट्रातला सहकार आहे की ज्याचा आपल्याला फार गर्व आहे. महाराष्ट्राच्या सहकाराबद्दल आपल्याला जो गर्व आहे तो इतका विकृत आहे की त्यांनी तो आता सायन चालू ठेवलेला आहे तोही स्पर्धात्मक दर देतो. मला एक गुजरातची मेहता नावाची व्यक्ती गेल्या वर्षी तुमच्यातच भेटली. ते काही इंजिनियरकडचे आले होते
आणि ते म्हणाले की त्याचे मेहुणे बहिणीचे नवरा तिचा एका कारखान्यामध्ये डायरेक्टर होता आणि त्याला आमदारकीला उभा राहायचं. तर पहिल्यांदा त्यानं कारखान्याच्या डायरेक्टरशिपचा राजीनामा. तिथे एक नियम, अलिखित नियम, की कुठलाही सरकारी निमसरकारी यंत्रणेमध्ये निवडून जाणाऱ्या पदासाठी जर कुणाला उभा राहायचं असेल तर त्यानं पहिल्यांदा सहकारी कारखान्यातल्या किंवा सरकारी मोठ्या संस्थेला राजीनामा दिला. म्हणजे तिथं सहकार वेगळा आणि सत्ता वेगळी. आपल्याला काय आहे, आणि जर पैसे बुडवायचे, पैसे शेतकऱ्याचे खायचे आणि साखर आयुक्त आणि राज्याचा मुख्य सचिव याच्याही वरचे ज्याला अधिकार आहेत असा जर आमदार खासदार आपण निवडून देत असू तर विषय नाही की ज्या पुढाऱ्यांनी डोळे वटवण्याचे आयुक्त किंवा जर मुख्य सचिव खाली बसत असतील तर असे लोक आपल्या या उसाच्या दरावर रितसर कारवाई करणार. आणि म्हणून आता आपल्यालाही वेगळ्या पद्धतीनं याविषयी धंदा करावा. आपल्याला या विषयावर रस्त्यावर उतरावं लागेल. तुम्ही म्हणाल की मग मारता, तर आता आंदोलन त्याच पद्धतीचं केलं पाहिजे असं काही वेगळ्याही पद्धतीनं आपण शांततेच्या मार्गाने आंदोलन करू शकतो. पण आता आपण एकत्र येऊन या विषयाला आग लावल्याशिवाय आपल्याला आपल्या कष्टाचे एवढे प्रचंड पैसे जे यंदा 750 रुपये गुन्हेगार घरी गेल्यावर आपापला ऊस येतात. गेल्या हंगामात किती गेला त्याचा गुन्हागार करा आणि त्याच्या अगोदरच्या हंगामाचे 500 गुन्हे त्या वर्षी किती ऊस गेला तो गुन्हागार करा आणि तुम्हाला या 2 वर्षात किती रुपये लुटले हे तुमच्या ध्यानात. काही जणांचे लाखो रुपये लुटले तर काही जणांचे हजारो रुपये लुटले की ज्याची आज आपल्याला गरज आहे. आणि म्हणून शरद जोशी म्हणत होते की आम्हाला बंदिस्त व्यवस्थेतलं काही दरबीत ठरवून द्यायचं नको. आम्हाला तुम्ही दरबीत ठरवून देऊ नका, फक्त आमच्या व्यवसायात आडवं येऊ नका. आता जे दिल्लीकडे आंदोलन चालू झाले त्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे, 101 का 110 संघटना रोज आपण बातम्यांमध्ये वाचतो किंवा टीव्हीवर बघतो, त्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या शेतमालाचा दर सरकारने ठरवा. त्यांचं म्हणणं हे आहे, लक्षात ठेवा. आणि आपण काय म्हणतो, आमच्या ऑलरेडी सरकारने खुली व्यवस्था हीच शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे. सरकार जर दर ठरवाला तर आपलं कसं नुकसान होतं त्याचं हे नुकसानचं एक उदाहरण आहे. तर 2023 ऑर्गनायझेशन फॉर कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट नावाची देशात संघटना एक संस्था आहे. त्या संस्थेचा यंदा अहवाल बाहेर आलेला आहे. तुम्ही इंटरनेटवर गेला तरी तुम्हाला सरकारनं कांदा असेल, सोयाबीन असेल, तेलबिया आयात निर्यातीवर बंदी, निर्यातीवर आवाच्या सर्व उत्पादन शुल्क लावून बाहेर माल जाऊच न देणं किंवा 80% लोकांना फुकट धान्य देऊन इथल्या उरलेल्या शेतमालाचा भाव पडतो, या सगळ्यामुळे शेतकऱ्यांना किती भाव कमी मिळाले, एका वर्षात किती रुपये कमी मिळाले तो आकडा जाहीर झालेला आहे. तो आहे 120 अब्ज डॉलर. आणि तो जर रुपयात बदलायचा म्हटलं तर तो आकडा आहे 9,60,000 कोटी रुपये. भारतातल्या शेतकऱ्यांचं सरकारच्या धोरणामुळे, सरकारच्या निर्णयामुळे नुकसान किती झालं वर्षाला? 9,60,000 कोटी रुपये. मग कसं कोण आपल्याला कोणती आपण जर वर्षाला एवढं प्रचंड नुकसान जर खात हा व्यवसाय करत असतो तर शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी मिळणं मुश्किल आहे. कशा येईल अशा खर्चडाच्या आपण देत नाही, आपण आपली मुलगी शेतकऱ्याला. कारण वर्षानुवर्ष आपण लुटले गेलेले आहोत आणि आपल्याला निवडणुकीमध्ये कुणीतरी आपल्याला लुटतं त्याला धडा शिकवावा ही भावना नसते. आपल्या
की दुसरेच मुद्दे आपल्याकडे असतात. अशोक गुलाटींचा मागे एक अहवाल आहे, त्यांनी असं म्हटलं होतं की 2017 पर्यंत 2004 ते 2017 या कालखंडात अशोक गुलाटींचंही तुम्ही हे जर मी म्हणतो ही वाक्य नेटवर टाकली तर तुम्हाला वाटतं जे भाव कमी मिळाले शेतकऱ्यांना या सरकारच्या धोरणामुळे तो आकडा या काळात आहे 2004 ते 2017 45 लाख कोटी रुपये की ज्याला आपण वजा सबसिडी म्हणतो, पुणे सबसिडी म्हणत होते शेतकरी. तर त्याच्या आपण ऊसाच्या बाबतीत ही बळी ठरलेलो आहोत. आता येणाऱ्या काळातही हे लोक म्हणजे तुम्हाला मी सांगतो की क्रांती कारखान्याचा अहवाल जर उघडून बघितला गेल्या आठवड्यात तर त्यांनी गाळप आणि तोडणी वाहतूक खर्च लावलाय 2093. अशा पद्धतीचे जर आकडे आपल्या पुढे छापून येत असतील सभासद म्हणून येत असतील तर आपण काय करायचं. आता त्याची गंमत सांग. माझ्या वडिलांनी किंवा माझ्या आजोबांनी एका कारखान्यामध्ये पूर्वी 3000 रुपयाचा शेअर घेतला. कारखान्याच्या जमिनीचा आणि कारखान्याची काय जी डेव्हलपमेंट झाली त्याची किंमत आज जर बघितली तर 5000 रुपये 5000 टन गाळपाचा रोजचा कारखान्याची किंमत किमान 150 कोटी झालेली आहे. आता मी गुंतवलेल्या माझ्या आजोबांनी किंवा वडिलांनी गुंतवलेल्या काळातला तो जो पैसा 3000 रुपये की ज्यावेळी त्या कारखान्याची किंमत कशी तरी 5 ते 6 कोटी रुपये होती ती आज 150 कोटीवर गेली. म्हणजे माझ्या शेअरची किंमत वाढली. तर मला त्या किमतीच्या मानानं 3000 गुणिले समजा तर 150 कोटीवर गेल्यावर जो शेअर्स मला कारखान्यात फुकापासरी दिला पाहिजे हे न देता आजही सहकारामध्ये सांगत असतील की तुम्हाला तुमचा 10000 रुपयाचा शेअर्स तुम्हीच आम्हाला 5000 रुपये द्या आणि 15000चा करा. हे कुठं काय रेट? मी गुंतवलेल्या वस्तूची किंमत बाजारभावाप्रमाणे आपोआप वाढली आणि त्याचा मालक ठरण्यासाठी परत मीच त्यात पैसे घालतो. हे कुठं काय झालं? तेवढेच पैसे जर माझ्या आजोबांनी त्या काळामध्ये टाटामध्ये गुंतवले असते किंवा इतर कुठल्या बँक ऑफ इंडियाच्या शेअर्स मध्ये गुंतवले असते तर माझ्या आजोबांना कदाचित 50,000चा शेअर फुकापासरी मिळाला असता. हे कायदे सुद्धा आता बदलायला. मग काय झालं? मग असं झालं की असा उलटा कायदा असल्यामुळे कारखानदारांनी बस्तीमध्ये कारखाने बुडवले. तेवढ्या किमतीचा शेअर माझ्याकडे असता तर कायद्याच्या कचाट्यामध्ये कारखाना सापडला. जसं सहारा इंडियाच्या मालकाला आत टाकलो मारले सुब्रतो हे सरकारात कायदे आणायला पाहिजे. अडाणी समाज होता तोपर्यंत चुकीचे कायदे आपण डोक्यावर घेतले पण आता घरोघरी शिकलेली मुलं आहे आणि आपण हे मान्य कसं करतो की माझ्याच वस्तूची किंमत वाढल्यावर त्याचा मालक बनायला परत मीच पैसे द्यायचे. ते कुठलं काय काढलेलं? थोडक्यात काय आपल्याला लुटण्याची व्यवस्था गेल्या 60-70 वर्षांमध्ये पुढाऱ्यांनी करून ठेवलेली आहे आणि दुर्दैवाने त्याच पुढाऱ्यांना ते शाणे आहे म्हणून आपण डोक्यावर घेत राहिलो. त्याचे तोटे आज आपण सहन करतो आहोत. आज त्याची ओढाताण आपल्या घरात दिसायला लागल्यामुळेच आज शेतकऱ्याला सन्मान राहिलेला नाही. एखादी मुलगी मला शेतकऱ्याला देऊ नका का म्हणते? कारण आपल्याला सन्मान राहिलेला नाही, तेवढे दर्जेदार आपण राहिलेले नाही. तुम्ही मला काय आमच्या गावातून आम्हाला असले काहीतरी मुद्दे सांगता. इथून उठून गेल्यावर झोप जर येत नसेल तर एक विचार करा की तुमची शेती सोडून तुम्ही विकत घेतलेली शेती असेल तर तिची किंमत करा, पण जी वडिलांची शेती आहे त्या शेतीची किंमत सोडा. ती हिशोबात करायची गरज नाही की तुमच्यापासून आपल्याला आली. त्यानंतर आपण काय काय मिळवलं आणि किती कर्ज आपल्यावर आहे याचा एकदा हिशोब करा. तुमच्या लक्षात येईल की तुम्ही काही कमावलंय का काही कमावलंच. ही जी उलटी गिनती झाली त्याचं कारण पुणे सबसिडी आणि शरद जोशींचा विचार देशाबाहेर राज्यात दुसऱ्या राज्यात फारसा न केल्यामुळे आज 100 संघटना एकत्र येऊन म्हणतायत की परत आमच्या पायामध्ये गेल्या ठोका, आमच्या मोजडीमध्ये पिकलेल्या मालाचा दर तुम्हीच ठरवा. हे भयानक आहे. शरद जोशींचा विचार जर हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश,
दक्षिणेमध्ये तामिळनाडू वगैरे पर्यंत गेला असता तर अशा चुकीच्या मागण्या 4-4 वर्ष कुठल्याही संघटनांनी केल्या नसत्या. पंजाबमध्ये आज व्यवस्था अशी आहे की पंजाबातला बहुतांशी गहू खरीपाचा रब्बीतला गहू आणि खरीपाचा भात त्याला धान म्हणतात हा शासन खरेदी करतो तुम्हाला जो रेशनचा आहे. तुम्ही अलीकडेच एक बातमी पेपरला या 4-8 दिवसातलीच बातमी की रेशनचं धान्य किंवा सरकारनं खरेदी केलेलं जे धान्य आहे ते धान्य साठवणूक आणि धान्य वितरण आणि घुशीत खाल्लेले धान्य किंवा भ्रष्टाचारात गेलेले धान्य किंवा आवाच्या सव्वा खर्च करून गरीबापर्यंत धान्य पोहोचवण्याचा जो उद्योग सरकार करतं यामध्ये सरकारला वर्षाला 40,000 कोटी रुपयाचा तोटा होतो. सरकारचा 40,000 कोटीचा वर्षाला तोटा गरिबांना पोहोचायचा आहे. आणि म्हणून शरद जोशी त्यावेळी म्हणाले होते की गरिबांना तुम्ही धान्य वगैरे देऊ नका. पंजाबमध्ये खरेदी केलेला गहू महाराष्ट्रातल्या मोजणीकरांच्या गरिबाला आणून देताना जो वाहतूक खर्च आणि इतर मेंटेनन्स आहे त्याचा गोदामात खर्च आहे मशीन खराब केलेला आहे भ्रष्टाचार काय झालेला आहे हे न परवडणारे गणित आहे. ऍक्च्युअली तिथे सर्व खर्चानुसार 21 रुपयालाच गहू सरकारच्या पगारात 21 रुपये. आज बाजारात गव्हाची काय किंमत आहे? गहू कसा आहे मार्केट 35, 37, 40 मधला जे पैसे आहेत तो तुमचा तो कारण तेवढा गहू भुका बासरी दिला की ते गिऱ्हाईक तुमच्या गव्हाला 35 रुपये प्रमाण सुद्धा घ्यायला बाजारात येईल. समजा घरपोच आज किती गहू मिळतो रेशनवर महिना 3 किलो का 5 तीन 3 आणि 2 असं केलं तर 3 किलो 80 कोटी जनतेला 3 किलो प्रमाणे गणित करा 12 महिन्याचे काढा मग किती लाख टन होते बघा. आणि तेवढा गहू बाजारात न आल्यामुळे जे भाव पडले त्याचा तोटा. हे आज जर गहू तिथं गेला नसता रेशनला तर ते लोक पैसे देऊन जर बाजारात आले असते तर बाजारामध्ये ग्राहक वाढल्यामुळे आपोआप त्या वस्तूचे भाव वाढले असते आणि कदाचित गहू तो बाजारात 40 रुपयाला गेला असता किंवा 45 रुपयाला गेला असता फुकट वाढल्यामुळे 35 च्या वर जायला. हा तोटा जो आहे त्याला उन्नी सबसिडी म्हणतात. आणि यात जी उन्नी सबसिडी मिळाली ते वेगवेगळ्या तेलबिया असतील कांदा असेल धान्य असेल यातनं गेल्या वर्षीचा तोटा मगाशी मी सांगितला 9,60,000 कोटी. दोन विषय आपण आता घेतले. एक म्हणजे सरकार काय धोरण करतं की ज्यामुळे आपल्याला तोटा होतो आणि पहिला विषय की आपल्याला ऊसाचे भाव कमी का नुकता सापडते इथले शेतकरी आपण फार गहू उत्पादक किंवा तेलबिया उत्पादक नाहीये. आपला जो मुख्य विषय आहे किंवा मुख्य जे पीक आपण गेली काही वर्ष तो ऊसाच्या दराचा प्रश्न आहे. आता आपल्याला बँकेने दिलेल्या उचलीप्रमाणे पहिली उचल ऊसाची मिळालेली आहे व जाहीर झालेली आहे आणि नियमानुसार कायद्यानुसार ऊस नियंत्रण आदेश 2013 नुसार व एफआरपी कायद्यानुसार हंगाम संपल्यावर 1 महिन्याच्या सर्व हिशोब करून जर ज्यादा पैसे शेतकऱ्यांना द्यावे लागते असेल तर ती फरकाची रक्कम दुसरं बिल म्हणून द्यावं. आता गेली काही वर्षी पहिलं बिल हेच अंतिम बिल करायचा फंडा या कारखानदारांना. थोडक्यात काय तर गेल्या वर्षीचे 3,3100 किंवा यंदाचे 3200 3150 रुपये हेच आपलं अंतिम बिल ठरतं. जर ज्यादा पैसे कारखान्याकडे आलेले आहेत आपण म्हणतो 750 रुपये कारखान्याकडे जास्त गेले गेल्या वर्षीचे त्याच्या गेल्या हंगामात 500 रुपये जास्त गेले तर याचा अर्थ हे पैसे मुरवायसाठी ज्या आवश्यक अकाउंट मध्ये ज्या कृत्या कराव्या लागतात त्या कारखानदारांनी केलेल्या आहेत त्यांनी कृती दाखवणं वगैरे या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आता आपल्याला हे सगळे रस्त्यावर उतरून मांडावं लागतं. मग काय मारामारी करायची का दगड मारायची का काय मारायचं आपल्याला कसं करायचं पण आंदोलन म्हणून आपल्याला शांततेच्या मार्गाने आता बाहेर पडावं लागतं. तुम्ही तुमच्या गावातही एकत्र एका करू शकता. तुम्ही एकाच वेळी आमचे गाव किंवा उसाच्या पट्ट्यातली सगळीच गावं एक दिवस बंद करून हा विषय आयरीडीवर आणू शकतो. या दगा होण्याचं आणि काही होण्याचं काय आपण गावकऱ्यांनीच आपापल्या जर आपल्याला सहकार्य केलं
तर हा विषय ज्यावेळी कारखानदाराच्या लक्षात येईल आणि त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे यंदा जर हंगाम संपायच्या वेळी जर अशीच कोटी वाहतूक लावून किंवा गाळप खर्च लावून जर लुटणार असतील तर आपल्याला कारखानदार जेवढा आहे किंवा कारखान्याशी संबंधित नातलग जो आहे बऱ्याच जणांनी आपली नातेवाईक चेअरमन म्हणून ठेवलेले आहेत किंवा अशांना गावबंदी सुद्धा आमचे पैसे देत का होईल का जबर होईल का असं काय शांततेच आंदोलन आहे त्याला काय गावात येणाऱ्या सगळ्या वाटतं 50 लोक नुसते असे जाऊन आडवे वाहनाने उभा राहतो गावात येणार तुमच्या अंगावर काय गाडी आली नाही शांततेच्या मार्ग काय दगड कोणी मारते नाही ठीक आहे तुमचं एक आहे आमची गाव गावात रात्री लुटणारा आल्यावर आपण धोका लावून त्यांना करणार आहे की मंगावाजा की सगळ्यांना चोरी आहे रात्री चोऱ्या करणार असेल तर आपण गस्त घालतो म्हणजे दिवसाचे चोर येतात त्यांचं काय चालतं दिवसाचा उजेडात आपण सन्मान देतो मान देतो मोठेपणा बादशापासून लग्नापर्यंत आणि मैतापर्यंत यांच्याशिवाय आपण मान हलत नाही ही लाची आहे ही लाची आहे आणि म्हणून या सगळ्या लाचारीच्या विरुद्ध एकदा सन्मानानं आपण उठलं पाहिजे नाहीतर शेती काढता ऊस हे पीक सुद्धा परवडत नाही या दरात परवडत कारण तुमच्या हातात जेवढे पैसे शिल्लक राहणार आहेत खर्च ऊसाचा तेवढेच बरोबर नफ्याचे पैसे ते हातात आले चोरत आले आणि म्हणून हे फार काळ सहन करणं म्हणजे चोराला सहकार्य करणं लुटारूला सहकार्य करणं म्हणून सांगतो की या विरुद्ध आता आपल्याला आवाज उठवावा ही गोष्ट सरकारच्या निदर्शनास आता हे गंमत काय आहे चोरी करणारे लोक आणि त्यांच्या चोरीवर पांघरून टाकणारा ऑडिट विभाग सहकारी विभाग साखर आयुक्तालय प्रशासन मंत्री असे हे लोक आता आपल्याला दोन मार्ग आहेत एक म्हणजे कारखानदारांना शांत करणं आणि दुसरं म्हणजे या लुटीची जी काही व्यवस्था सरकार शिक्कामोर्तब करून बाहेर आलेली आहे सरकारचे शिक्के त्याच्यावर पडायला लागले ते बदलायसाठी या कुठल्याही पक्षाचं मंत्रिमंडळ असो किंवा सत्ता असो आपल्याला आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवावा लागेल आपल्याला ही आपली भूमिका त्यांच्यापुढे ठामपणे नेऊन हे तुमच्या सही शिक्क्यानुसार या चोऱ्या चाललेल्या आहेत त्यांना सांगावं उत्तर प्रदेश पंजाब तामिळनाडू हरियाणामध्ये कमी रिकव्हरीचा ऊस 9.5 8.5 फार तर 9.5-10% रिकव्हरीचा ऊस असतो आणि एफआरपी जर मोजायला गेली तर 10% प्रमाणात फारच कमी होते ऊस पिकवायचा मात्र खर्च महाराष्ट्र इतकाच आणि म्हणून ते शेतकरी फारच तोट्यात जातात म्हणून गेली कित्येक दशक त्या 4-5 राज्यातली सरकार राज्य सूचित किंमत देतात ज्याला आपण एससीएपी म्हणतो म्हणजे शेतकऱ्याला तोटा होतोय म्हणून ते पीक तो करायचं बंद करेल ऊस करायचा बंद करेल त्यापेक्षा तुला आम्ही तोट्यात जाऊ देत नाही आणि तुला तुझा जो कमी रिकव्हरीचा ऊस गाळून जो कारखाना आहे ते तुला पुरेसे पैसे देऊ शकत नाही म्हणून सरकारला करातून गोळा झालेले पैसे तिथलं सरकारचे 800-450 रुपये प्रति टन हे शेतकऱ्यांना स्वतःचे देते महाराष्ट्रात अशी परिस्थिती नाही महाराष्ट्रात आपल्या या दक्षिण महाराष्ट्रातले जे कारखानदार आहेत किंवा जे जिल्हे इथं इतका चांगल्या प्रतीचा ऊस पिकतो की इथल्या ऊसाच्या आणि बाय प्रॉडक्टच्या विक्रीतूनच भरपूर पैसे मिळतात पण इथं चोऱ्या चालल्या आणि यूपी पंजाब आणि हरियाणा आणि दक्षिणेत तामिळनाडू वगैरे या भागात तुम्ही इमानीद्वारे ऊस पिकवत राहा तुमचा जो तोटा होतो तो आम्ही भरून देतो म्हणणारी सरकार आहे याच देशात 2 प्रकारची सरकार आहे आणि तिसरं म्हणजे गुजरातचं जिथं कारखानदारच इतका व्यवसाय व्यवस्थित करताय की तिथं सरकारला त्यांच्या बाबतीत ना वाईट धोरण टाकावं लागतं ना त्यांना आशीर्वाद
म्हणून सांगतो की देशात सगळ्यात उत्तम प्रतीचा ऊस पिकवणारी ही आपली सांगली आणि कोल्हापूर जिल्हा. किंवा फार तर सातारचा जो दक्षिण भाग आहे हे उत्तम रिकव्हरीचे कारखानदारी आहे. म्हणून आपल्याला आपल्या कष्टाचे पैसे मिळवायचे आणि की ज्या चोऱ्या आपल्याला उघडपणे त्यांच्या अहवालामध्ये आपल्याकडं जे आपल्याला माझे शेतकऱ्यांना आणि कारखाना वाहतूकदारांना एक विनंती आहे. काही वाहतूकदार आपल्या पावत्या नंतर माझं हे झाल्यावर ते जाळून टाकतील. तुमचा गेल्या वर्षी ज्या महिन्यात ज्या काळात ऊस गेलाय त्याची तुलनेत वाहतूक किती मिळाली याची स्लिप ते वाहतूकदाराकडे असते 15-15 दिवस ती मागून घे. तुमची ऍक्च्युअली तुम्ही वाहतूक किती गेली आहे आणि तुमच्या बिलातून किती वजा झाली हे तुमच्या जी बिलाची शेवटची स्लिप येते त्यात तुम्ही वाटत असता. या हे गोळा करून ठेवा आणि हे आपण सरकार पुढे जरी दाखवलं तरी आपल्याला न्याय द्यावाच लागेल. काही कायदेशीर बाबी ज्या आहेत त्याही आपल्याला करायचे. म्हणून आज आम्ही इथं मॉडेलिंग सुरुवात केली आहे. त्याची आता इथून पुढे आसपासच्या सगळ्या प्रदेशात जाऊन शेतकऱ्यांना ही गोष्ट सांगायची. आता शेतकरी संघटना हे कामाला लागलेले एवढी प्रमाणात तुम्ही लोकांनी याबाबतीत सहकार्य करावं. नाही केलं तर नुकसान तुमचं. तुम्ही म्हणत असाल झालं तर होऊ दे पण पुढाऱ्याला सरकारला दुखवणार नाही तर तो तुमचा प्रश्न. शीन मारणाऱ्या म्हशीला जर मारायचंच नाही मी मारायचं नसेल ठरवलं असेल तर शीन मारू. पण इतकंही अडाणीपणाने आणि गुलामीत राहिल्यासारखं जगू नका. ज्यामुळे कधी कधी आपल्यालाच वाटते की हे काय जगणं आपण झालं. यासाठी आजची बैठक वजा सभा ठेवली होती. तर मी शांतपणे तुम्हाला एकदा चोऱ्या कळाल्या ना आणि काही राहिले म्हणजे मला हे समजलं नाही असं काय आहे असं व्हायला नको की काहीतरी आकडे घरीच आकडे म्हणून सांगून गेला बोले काही लक्षात आलं. जे काय असतं तेच मान. यानुसार जर उद्या आपल्याला आपल्या स्थानिक ठिकाणी काही आंदोलन करावे लागतील पण आता पूर्वीप्रमाणे आपल्यावर काही आपली पराकोटी